हॅलो हाय एव्हरीवन. तर शिफ्टिंग घराचं सुरू आहे. दुसऱ्या घरामध्ये सामान सगळं मूव्ह झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि एक गंमत झाली आहे. हे शिफ्टिंग करता करता लिफ्टमध्ये स्वॉलो नावाचा पक्षी येऊन अडकला होता आणि अभिषेकने त्याला रेस्क्यू केलं हातामध्ये. आमच्याकडे ऑलरेडी एक छोटूसा पक्षी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि स्वॉलो नावाच्या पक्षाबद्दल सगळा माहिती देणारा व्हिडिओ बनवणार आहे, पण तोपर्यंत स्वॉलो हातात पकडलेली आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला पाकोळी पक्षी असं म्हणतो, तो हा पक्षी आहे. तर येस, त्याच्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवणार आहे, पण तो तत्पूर्वी तुम्हाला हे दाखव कसा दिसतो बघूया. किती गोड आहे, एवढूसच आहे ते. बिचारा घाबरलेला. आता बाल्कनीतून त्याला सोडून देशील ना? हळू रे आई ग, किती गोड आहे. तू हात पकडून बघतेस. त्यांच्याकडे किल्ली दिली. किती गोड आहे हा. तनिष्काला पक्षी पकडण्याची आणि हाताळण्याची खूप सवय आहे. हा जो छोटासा पक्षी आहे स्वॉलो, तो खूप घाबरलेला आहे आणि तो खाली कुठेतरी आपटून पडलेला अभिषेकला मिळाला. त्यामुळे त्याच्या हातामध्ये तो बसून राहिला होता. त्याला थोडंसं सेफ आणि सिक्युअर्ड वाटतंय. काही करत नाही होत आम्ही त्याला. तर तनिष्का आता त्याला थोडा वेळ घेऊन बसेल आणि बघेल थोड्याशा वाटीमध्ये पाणी वगैरे पितोय का किंवा काही खातोय का, असं बघूया आता. मी आता बाथरूम मध्ये बसते, म्हणजे पाणी सांडलं तरी तिकडे. किती गोंडूस आहे ना तो. आपटल्यामुळे तो पक्षी इतका घाबरलाय. कॅनीचं पण कुठे डोळा उघडला त्याने. नाही, आता तो शांत झाला. आधी थरथरत होता, आता शांत झाला. पाणी नाही पिते. नाही पिते देऊन बघते थोडस. जाऊ दे सोड. पाणी पितो. जरा पाशील का त्याला थोडस.